Today we are going to learn the poem 1.1 Be the Best. Be the best if you can't be a pine on the top of the hill. Be the best. सर्वोत्तम रहा, सगळ्यांमध्ये उत्तम रहा. If you can't be a pine on the top of the hill. जर तुम्ही एखाद्या टेकडीच्या अगदी उंचावरचे पाईन ट्री बनू शकत नसाल, बी अ श्रब इन द व्हॅली बट बी. मग तुम्ही एखाद्या दरीमधली, व्हॅली म्हणजे दरीमधलं एखादं झुडूप झालं तरी चालेल, श्रब म्हणजे झुडूप, श्रब झालं तरी चालेल, बट बी पण कुणीतरी असा. द बेस्ट लिटल श्रब बाय द साईड ऑफ द रील. आणि ते श्रबही तुम्ही कसं बनायचं आहे, द बेस्ट, सगळ्यात उत्तम असं श्रब किंवा झुडूप तुम्ही बनायचं आहे. बाय द साईड ऑफ द रील, दरीमधल्या वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाच्या कडेचं तुम्ही सगळ्यात सर्वोत्तम असं श्रब बनलं पाहिजे. बी अ बुश इफ यू कांट बी अ ट्री. तुम्ही एखादं झुडूप बनलं तरी चालेल जर तुम्ही ट्री बनू शकत नसाल तर. इफ यू कांट बी अ बुश, बी अ बिट ऑफ द ग्रास अँड सम हायवे हॅपियर मेक. If you are a muskie, then just be a bass, but the liveliest bass in the lake. If you can't be a bush, जर तुम्ही बुशही बनू शकत नसाल, be a bit of the grass. मग तुम्ही गवताचं पातं व्हायला हवं. And some highway happier make. आणि मग तुम्ही हायवेच्या कडाला ज्याप्रमाणे हिरवगार गवत असतं, गवताचे पाते असतात, त्याप्रमाणे बनावं आणि त्या हायवेला सुंदर बनवावं. इफ यू आर अ मस्की देन जस्ट बी अ बास. तुम्ही खूप लहानशी असाल, मस्की म्हणजे छोटासा मासा, बास म्हणजेही छोटासा मासा. जर तुम्ही खूप लहान असाल, छोटेसे असाल, तर मग तुम्ही काय बनलं पाहिजे की ज्याप्रमाणे छोट्या मासांमध्ये बास हा मासा सर्वोत्तम असतो, त्याप्रमाणे तुम्ही मग छोटे असाल तरी त्यातही सर्वोत्तम असायला हवं. बट द लिवलिएस्ट बास इन द लेक. पण तुम्ही कसं बनलं पाहिजे, अतिशय जीवनानं ओतप्रोत असं बनलं पाहिजे. वी कांट ऑल बी कॅप्टन्स. वी कांट ऑल बी कॅप्टन्स. वी हॅव गॉट टू बी क्रू. देर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. देर इज बिग वर्क टू डू अँड देअर्स लेसर टू डू अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. वी कांट ऑल बी कॅप्टन्स. आपण सगळे काही कॅप्टन बनू शकत नाही. वी हॅव गॉट टू बी क्रू. मग आपण कमीत कमी क्रू म्हणजे शिपवरच्या लोकांचा समूह किंवा मग एरोप्लेनमधल्या लोकांचा समूह जे की कॅप्टनला मदत करतात, त्या क्रूचा सदस्य तरी आपण बनलं पाहिजे जर आपण कॅप्टन बनू शकत नसो. देअर समथिंग फॉर ऑल ऑफ अस हिअर. आपल्या प्रत्येकासाठी इथे काही ना काही करण्यासारखं आहे. देअर्स अ बिग वर्क टू डू. इथे बरेच काही मोठे मोठे कामं आहेत करण्यासारखे. अँड देअर्स अ लेसर टू डू. आणि इथे बरेचसे असे लहान सहानही कामं आहेत करण्यासारखे. अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर. आणि जे तुम्ही काम करणार आहात ते मात्र अतिशय व्यवस्थित तुम्ही केलं पाहिजे. इफ यू कांट बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल. जर तुम्ही असा मोठा महामार्ग बनू शकत नसाल, देन जस्ट बी अ ट्रेल. ट्रेल म्हणजे पायवाट. मग तुम्ही कमीत कमी एखादी पायवाट तरी बनायला हवं, पाऊलवाट तरी बनायला हवं. इफ यू कांट बी द सन बी अ स्टार. मग तुम्ही जर सूर्य बनू शकत नसाल तर मग कमीत कमी तुम्ही चमकणारे तारे तरी बनायला हवं. इट इजंट बाय साईज दॅट यू विन ऑर यू फेल. हे कधीही तुमच्या साईजवरती, आकारावरती डिपेंड नसतं की तुम्ही जिंकणार आहात. विन म्हणजे जिंकणे, फेल म्हणजे हारणे. तुम्ही जिंकणार आहात की हारणार आहात हे तुमच्या साईजवर कधीही डिपेंड नसतं. बी द बेस्ट ऑफ वॉट एव्हर यू आर. परंतु तुम्ही जे कोणी आहात, जिथे कुठे आहात, तिथे मात्र तुम्ही बेस्ट, तुमच्यातलं बेस्ट ट्राय करायला हवं. अशा प्रकारे आपल्याला ही पोएम सांगते की तुम्ही जे आहात, जसे आहात, त्यात तुम्ही सर्वोत्तम बनायला हवं. दिस पोएम इज रिटन बाय डॉगलास मॅलॉच. नाव वी आर गोइंग टू सी vocabulary and the question which is given here. What is the main difference between a pine tree and a shrub?
The main difference between a pine tree and the shrub is the size. Shrub is small in size and pine tree is very tall in size. Shrub means an area covered with small low plants. Shrub म्हणजे झुडूप. रील means a stem म्हणजे जरा. रील म्हणजे पण जरा. What do people like to see along the highway? लोकांना हायवेच्या सभोवती काय बघायला आवडतं? People like to see along the highway bit of grass. लोकांना हायवेच्या सभोवताली दोन्ही बाजूंनी थोडंफार गवत बघायला आवडतं. Muskie and bass, names of fish. Muskie and bass, these are the names of fish. हे माशांची नावं आहेत. क्र्यू, सेलर्स हू वर्क ऑन अ शिप. क्र्यू म्हणजे जहाजावर किंवा विमानात काम करणाऱ्या कॅप्टनसोबत काम करणाऱ्या लोकांचा समूह. लेसर मीन्स अनइम्पॉर्टंट, कमी महत्त्वाचे. ट्रेल मीन्स अ नॅरो पाथ म्हणजे अतिशय अरुंद रस्ता किंवा पायवाट. व्हॉट इज द मॅसेज गिवन ॲट द एंड? आपल्याला कवितेत सगळ्यात शेवटी काय मेसेज दिलेला आहे? द पोएम गिव्स अस द मॅसेज दॅट whatever size of your or whoever you be the best. तुम्ही कोणीही असाल आणि तुमची साईज काहीही असेल तरीसुद्धा तुम्ही काय करायला पाहिजे? तुमच्या कामात सर्वोत्तम असायला हवं. प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल.